श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान। जयांचे गुह्य ज्ञान प्रगटे जनी श्रीराम। समर्थांच्या श्रीमद ग्रंथराज दासबोधातील संत स्तवनाचं चिंतन आपलं सुरू झालेलं आहे। या संत स्तवनाची प्रस्तावना आपण पाहिली आणि आता प्रत्यक्ष त्या संत स्तवनाच्या समासाला आपण इथे प्रारंभ करतो आहोत। हा संत स्तवनाचा समास, या समासामध्ये संतांच्या बद्दलचे विचार समर्थांनी आपल्या समोर मांडलेले आहेत। संत काय आहेत, संत कोण आहेत, संत कसे असतात आणि संत कसे ओळखायचे असतात। संत ओळखणं ही काही कुठे वेगळी कला आहे असं नाही। संतांना ओळखण्यासाठी काही वेगळी साधनं लागतात असं नाही। संतांना ओळखण्यासाठी आपल्या शुद्ध चित्तवृत्तीची फक्त आवश्यकता आहे। संतांना पाहण्यासाठी आमच्या डोळ्यामध्ये तेवढं पावित्र्य आणि तेवढी पवित्र भावना, शुद्ध भावना आमच्या डोळ्यामध्ये असण्याची आवश्यकता आहे। आमच्या डोळ्यांना तेच रूप पाहण्याची सवय लागावी, याच्यासाठीच संतांचे विचार आत्मसात करायचे असतात बाबा। आणि संत विचार हा आमच्या डोळ्यामध्ये, आमचे डोळे पाहण्याचं काम करत असतात, पण डोळ्यांनी काय पाहावं हे संतांनीच आम्हाला सांगावं। डोळ्यांनी काय अनुभवावं हे संतांनी आम्हाला शिकवावं। आमचे डोळे नको ते पाहण्यामध्ये दंग असतात। आमचे डोळे पाहून 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 त्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू जरी झाला तरी सुद्धा आमचे डोळे पाहण्याचं काम काही बंद करत नाहीत। एका डोळ्याचं ऑपरेशन झालं पण दुसरा डोळा कसा चांगला राहील याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो। पण त्याच डोळ्यांनी जर चांगलं पाहत राहिलास, त्याच डोळ्यांनी जर चांगलं दृश्य बघत राहिलास, तर त्या डोळ्यानं तुला भगवंतांनी दिलेल्या डोळ्याचं खऱ्या अर्थानं तुला सार्थक करता आलं पाहिजे ना। ते सार्थक आम्ही करत नाही। आम्हाला परमेश्वराने या ईश्वरी शक्तीनं या शरीरामध्ये, या देहामध्ये शरीरामध्ये जी इंद्रिय दिलेली आहेत, ह्या शरीरामध्ये दिलेल्या इंद्रियांच्या मध्ये एक प्रचंड अशा प्रकारची शक्ती आणि सामर्थ्य दिलेलं आहे। या मनुष्यरूपी इंद्रियामध्ये एकही इंद्रिय असं नाही की जे निर्बल आहे, जे शक्तिहीन आहे, जे शक्ती ज्याच्यामध्ये नाही असं एकही इंद्रिय नाही। हात किती सुंदर प्रकारचे कष्ट करून काम करू शकतात। हेच सुंदर हात त्या भगवंताच्या समोर जोडता येतात। हातच जर नसते तर नमस्कार तरी कसा केला असता हो? आणि नमस्कारच केला नसता तर त्यांनी आशीर्वाद तरी कसा दिला असता आपल्याला? कारण संतांनी जे आशीर्वाद दिले ते सुद्धा हातानेच आशीर्वाद दिलेले आहेत। संतांनी जी आपल्यावरती कृपा केलेली आहे, हा कृपेचा वरदहस्तच आमच्या डोक्यावरती ठेवलेला आहे। याचाच अर्थ हा हात सुद्धा हे ईश्वराचं फार मोठं देणं आहे, लक्षात ठेवा। पण आम्हाला या मिळालेल्या इंद्रियांच्या मध्ये आमची तृप्ती होत नाही। आम्ही त्या इंद्रियांच्या पुढे अक्षरशः नतमस्तक झालेलो आहोत। पण इंद्रिय अशी आहेत की या इंद्रियांना जे काम द्यावं, इंद्रियांची शक्ती आम्हाला आमच्या पद्धतीनं वापरता आली पाहिजे। पहा, आज इंद्रियांनी काय केलेलं आहे, आम्ही इंद्रियांचे गुलाम झालेलो आहोत। मनुष्य हा इंद्रियांचा संपूर्णपणे गुलाम झालेला आहे। पण संत असं सांगतात की बाबांनो, तुम्ही इंद्रियांचे गुलाम होऊ नका, तुम्ही इंद्रियांना गुलाम करा। मी सांगितलं ना की ते हात जोडता आले पाहिजेत, मी सांगितलं की ते डोळ्यांनी तेच पाहायला पाहिजे, माझ्या कानांनी तेच ऐकायला आलं पाहिजे। डोळे कशासाठी दिलेले आहेत, कान कशासाठी दिलेले आहेत, इंद्रिय कशासाठी दिलेले आहेत, फार सुंदर वर्णन केले पहा। कपाशी विणा जे उमले, त्याला बोंड म्हणू नये। राम नाम वीण बोले, त्याला तोंड म्हणू नये। वाऱ्यानेही हालत नाही,
त्याला पान म्हणू नये. राम नाम ऐकत नाही त्याला कान म्हणू नये. अशासाठी सांगितलं की इंद्रिय त्याच्यासाठी दिलेली आहेत. म्हणून संत हे भारतीय समाजाचं फार मोठं वैभव आहे, खूप मोठी संपत्ती आहे. आणि म्हणून समर्थांनी संतांना आणि सज्जनांना इथे नमन केलेलं आहे. पहिल्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, आता वंदीन सज्जनम. आपण ज्या सज्जनाच्या शोधामध्ये होतो ना, समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सांगितलं, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. मनाला सज्जन म्हटलं, पण मन दिसतंय कुठे? मन बोलतंय कुठे? मन आपल्याशी संवाद कुठे साधतंय? मन आपल्या बरोबर कुठे येतंय? आपण मनाच्या बरोबर आहोत, पण मन आपल्या बरोबर असेलच असं नाही. आपण मनाच्या सान्निध्यामध्ये आहोत, पण मन आपल्याला सांगेल तेच आपण करत असतो. पण आपण सांगू ते मनाने करावं, हे संतांनी आम्हाला शिकवलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, जे संत सज्जन जे आहे ते खऱ्या अर्थानं परमार्थाचं अधिष्ठान आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. ते अधिष्ठान हे संत आहेत. आणि संतांचं अधिष्ठान आम्हाला स्वीकारायचं आहे. संतांचं अधिष्ठान आम्हाला मान्य करून घ्यायचं आहे म्हणण्यापेक्षा ते करावंच लागतं, करावं लागेलच कुठल्याही परिस्थितीमध्ये. म्हणून जे परमार्थाचं अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाशी आम्ही तद्रूप असावं, त्या अधिष्ठानाशी एकरूप असावं. आणि कशासाठी असावं? तर जयांचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी. ज्याच्या माध्यमातून, ज्याच्या संगतीतून आम्हाला खऱ्या अर्थानं आत्मसुखाचा आणि आत्मशांतीचा लाभ मिळतो. माणसाला जगाच्या व्यवहारामध्ये वाटेल ती वस्तू मिळते, पण शांती नावाची वस्तू कुठे मिळत नाही, समाधान नावाची वस्तू कुठे मिळत नाही, खरा निखळ आनंद कुठे आम्हाला पाहायला मिळत नाही. म्हणून तर आम्हाला हास्य क्लबमध्ये जावं लागतं ना. तिथे हास्य क्लबमध्ये गेल्यानंतर आम्ही हसायला सुरुवात करतो, पण तेच हसणं आम्हाला घरातही हसता आलं पाहिजे. आमच्या घरातल्या माणसांच्या बरोबर आम्हाला तो हास्य विनोद करता आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ही संतांची शिकवण, त्याच्यासाठी हे संतांचं सांगणं, आणि त्याच्यासाठी या संतांच्या संत स्तवनाच्या समासाची व्यवस्था ही या ठिकाणी समर्थांनी आपल्यासाठी केलेली आहे. त्याचं चिंतन आपण या ठिकाणी आज इथे केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.